भिवंडी में भाजपा युवा मोर्चा जिला उपाध्यक्ष प्रफुल्ल तागड़ी और उसके भाई की निर्मम हत्या। किसी पुरानी रंजिश को लेकर भिवंडी तालुका पुलिस की हद में सोमवार रात 11 बजे खारबाग निवासी प्रफुल्ल तागड़ी और उनके भाई तेजस तागड़ी की 4 से 5 लोगों ने धारदार हथियार से हत्या कर दी। बता दें कि प्रफुल्ल तागड़ी भिवंडी युवा मोर्चा के जिला उपाध्यक्ष थे, जिस कारण राजकीय क्षेत्र में सनसनी फैल गई। हत्या के समय तागड़ी बंधु एक कार्यालय में बैठे थे। बता दें कि 1 साल पहले भी प्रफुल्ल तागड़ी पर कुछ लोगों ने हमला किया था। ये पुरानी रंजिश थी या राजकीय दुश्मनी, इस बारे में भिवंडी तालुका पुलिस गहन जांच कर रही। इस बारे में पूर्व नगर सेवक सुमित दादा पाटिल ने पुलिस प्रशासन से मिलकर हमलावरों को जल्द से जल्द गिरफ्तार करने की मांग की। खरोखर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। आमचा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचा आमच्या परिवारातला माणूस, आम्ही आमचे जे कार्यकर्ते आहेत एकदम आम्ही भावासारखे राहणार आहे। आमचा एकदम जवळचा कार्यकर्ता प्रफुल्ल तागड़ी याची काल हत्या झाली, अतिशय दुर्दैवी। आणि या हत्येमागे म्हणजे त्याचं काम, त्याचा व्यवसाय, त्याचं राजकारण, समाजकारणातून त्याचं राजकारण चालू होतं। कुठलंही हे नाही आहे, कुठलीही गोष्ट त्याच्यासोबत झाली तर तो कायदेशीर पोलीस स्टेशनला येतो, तर तुम्ही पोलिसांकडे चौकशी करू शकता। आणि आज त्याच्यावर अशी दुर्दैवी घटना त्याच्याबद्दल होणं खरोखर अतिशय दुःख आहे आम्हाला। आणि याच्या मागे जे आहेत, आता आम्ही पोलिसांशी चर्चा केली, आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे। याच्या मागे जे लोक असतील, जे राजकीय षडयंत्र असेल, ज्यांनी हे केलं असेल, आम्ही पोलिसांना विनंती केली की तुम्ही याच्या मागे जे लोक असतील त्यांना तुम्ही कायदेशीर कारवाई केली पाहिजे। आणि अशा युवकांची, म्हणजे समाजात काम करणाऱ्या अशा चांगल्या युवकांची जर असं हत्या होत असेल तर खरोखर हे भिवंडीसाठी अतिशय दुर्दैवी आहे। कुठल्याही आपण समाजात किंवा राजकारणात काम करत असताना ही वेळ कोणावरही येऊ नये। आज त्याच्या कुटुंबात, त्याच्या घरात जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती आमच्यावर ओढवली आहे। भले आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असो, त्याचे सहकारी असो, पण आमच्या भावासारखा आज आम्ही सहकारी गमावला आहे, याचा अतिशय दुःख आहे। आम्ही पोलिसांना विनंती केली आहे, या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनाही आम्ही विनंती केली आहे की याच्या मागे जे असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। कुटुंबियांनी आरोप केला आहे की या ठिकाणी पोलीस यंत्रणेचा जो तपास आहे तो मागे जेव्हा हल्ला झाला होता त्यावेळी जर व्यवस्थित केला असता तरीही हा प्रकार घडला नसता। एकदम सत्य गोष्ट आहे ही। तर त्याच्यावर जेव्हा हल्ला झाला, त्याच्या भावावर हल्ला झाला, ज्यांनी हल्ला केला त्या हल्लेखोरांची नावं त्यांनी पोलिसांना दिलेली आहे। ते राजकीय दबावापोटी त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, त्याच्यामुळे आज हा प्रकार झाला। पण मी आता पोलिसांशी बोललो, त्यांना मी विनंती केली की तुम्ही मागचा पूर्ण रेकॉर्ड काढा। जेव्हा प्रफुल्लवर असा काही विषय झाला, प्रफुल्लने नेहमी कायद्याची हे हातात घेतली। तो नेहमी पोलीस स्टेशनला येऊन सांगायचा का असं माझ्यावर झालेलं आहे, असा विषय झाला, याच्यावर कायदेशीर कारवाई करा। त्यांनी नेहमी कायद्याचाच विषय हातात घेतला। त्यांनी कुठल्याही गुंड प्रवृत्तीमध्ये न जाता आपल्या पोलिसांवर त्यांनी विश्वास ठेवला। पण आज दुर्दैवाने त्याच्यावर ही घटना घडली। त्याच्या कुटुंबाला परमेश्वराला मी विनंती करतो, आमच्या सहित त्याच्या कुटुंबाला शक्ती देव। हे दुःख कसं पेळवलं जाईल हेच आम्हाला आज समजत नाही। पोलिसांनी सांगितलं याच्या मागे जो दोषी असेल, जो कोणी असेल, त्याच्यावर रीतसर कारवाई केली जाईल, हे पोलिसांनी आम्हाला शाश्वत केलं। आम्हाला त्या बड्या नेत्यांचा कोणाचाही विषय घेऊन इथे मला कोणाला मोठा करायचा नाही। माणूस आमचा गेलाय, त्यांना सवय आहे दुसऱ्यांची माणसं घालवायची। आम्हाला कोणत्याही प्रकरणात कोणाचंही नाव गोवण्याचं आहे। आमच्या वडिलांनी किंवा आमच्या पक्षाने आमच्यावर हे संस्कार केले नाही। पोलिसांवर, न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, रीतसर कारवाई करतील जे कोणी याच्यात असतील। आपण कुटुंबियांना काय आश्वासन दिले की त्यांना मृतदेह ताब्यात घेण्याबाबत? त्यांना सांगितलं आपण रीतसर आपली जी कारवाई पोलीस करतायत, आपण आपला मृतदेह ताब्यात, जी काय आपल्या संस्कृतीमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला जे काही करायचे ते आपण घेऊन आपला माणूस आपल्या घरी नेला पाहिजे। पोलिसांची कारवाई करेल, पोलिसांवर आमचा विश्वास आहे।